हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ आहे स्पेशली पीएचडी करणाऱ्या स्टुडंट्ससाठी, ज्यांना पीएचडीसाठी वाट बघत होते की कोणत्या युनिव्हर्सिटीची एक्झाम आता येते आहे। त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीने आपली पीएचडी एंट्रन्ससाठी ॲप्लिकेशन मागवणं स्टार्ट केलेलं आहे। त्यांनी त्याची डेट जाहिरात तशी प्रसिद्ध केलेली आहे। ठीक आहे, सो जे स्टुडंट्स आपल्याला या युनिव्हर्सिटीसाठी वाट बघत आहेत त्यांच्यासाठी आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये एक्झाम कशी होईल, फॉर्म्स कधी येणार आहेत, एक्झाम कशी होईल, ऑनलाईन होईल ऑफलाईन होईल, पॅटर्न कसा आहे एक्झामचा, हे डिटेल इन्फॉर्मेशन अजून आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। एक नोटिफिकेशन आहे बघा, ही ॲड आली होती ज्यामध्ये एमफिल पीएचडी एमपेट म्हणतो आपण गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीची 2023 साठीची एक्झाम आहे, ज्याच्यामध्ये सांगितलेल्या अमरावती विद्यापीठाद्वारे प्रवेश परीक्षा 2023 संचलित करण्यात येत आहे। तत्वज्ञान पारंगत आचार्य पदवी एमपेट पूर्व परीक्षेला प्रवेशित होणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। ठीक आहे, पीएचडी सेलमध्ये गेल्यानंतर तिथे लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। पण त्याची डेट त्यांनी दिलेली आहे 20/3/2023 ते 10/4/2023, म्हणजे येणाऱ्या मंडे पासून तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। ते 10 तारखेपर्यंत 10 एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। ठीक आहे, 10 दिवसांचा कालावधी तुम्हाला मिळतो आहे, 10 ते 20 दिवसांचा कालावधी तुम्हाला मिळतो आहे हा फॉर्म भरण्यासाठी। सो जे लोक इच्छुक आहेत आणि खूप वाट बघत होते या एक्झामची, त्यांनी आता लक्ष देऊन आपला फॉर्म भरायचा आहे। ठीक आहे, फायनली आपली डेट्स आलेली आहेत आणि आपलं टार्गेट फिक्स झालेलं आहे की आता या युनिव्हर्सिटीची एक्झाम आता आपण देणार आहोत। ठीक आहे, ते एक्झाम देण्यासाठी जे स्टुडंट्स तयार आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे खास गोष्ट अशी आहे की आमची जी चॅनल आहे तो तुम्हाला एक फुल कोर्स प्रोव्हाइड करतो आहोत। ही रिसर्च एक्झाम किंवा पीएचडी एंट्रन्स एक्झाम जी आहे ती क्रॅक करण्यासाठी तुम्हाला हा फुल कोर्स हेल्प करतो। जसं की आपल्याला माहिती आहे याची जी एक्झाम आहे ते 2 सेक्शनमध्ये होतो, सेक्शन ए आणि सेक्शन बी, ज्याच्यामध्ये सेक्शन ए पूर्णपणे रिसर्च मेथोलॉजीवरचा आहे। सो रिसर्च मेथोलॉजीसाठी फुल कोर्स आम्ही तुम्हाला देत आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे डेली लाईव्ह क्लासेस, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, रेकॉर्डेड लेक्चर्स, फक्त आणि फक्त 699 रुपयामध्ये, जो तुम्हाला गॅरंटीड सिलेक्शन करून देईल या SGBA युनिव्हर्सिटीच्या पीएचडी एंट्रन्स एक्झाममध्ये। ठीक आहे, कारण रिसर्चमधले जे प्रश्न आहेत ते सगळे आपल्या कोर्समधून बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आलेले आहेत। मागच्या वर्षी जी बॅच झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा 70% जास्त मुलांनी यश मिळवलेलं आहे आणि आशा आहे की यापुढे देखील जे जॉईन होणार आहेत ते देखील या युनिव्हर्सिटीच्या पीएचडी एंट्रन्समध्ये नक्कीच यश मिळवणार आहेत। डिटेल इन्फॉर्मेशन बघायची आहे आपल्याला, त्यावेळेस तुम्हाला मी पाथ दाखवते, ज्या पाथद्वारे तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायला जाल। ही आहे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीची वेबसाईट, जिकडे जाऊन तुम्ही पीएचडी सेलमध्ये गेल्यानंतर एक पीएचडी सेलचा पेज किंवा हा टॅब ओपन झाल्यानंतर इकडे तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिसेल, इन्स्ट्रक्शन आहे, सिलेबस फॉर पेट आहे, डायरेक्शन आहे। ठीक आहे, आणि हा डायरेक्शन नंबर 13/2023 जो आहे तो मी इकडे ओपन करून ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये एमपेटची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। सो तुम्हाला जेव्हा हे सगळे डिटेल्स घ्यायचे असतील तेव्हा तुम्ही तिकडे जाऊन एकदा रीड करू शकता। पण मी याच्यातला मेन मुख्य आपल्याला जे स्टडी करायचं आहे किंवा एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे। त्याच्यामध्ये द कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर एमपेट ओनली इन वन सब्जेक्ट, एका सब्जेक्टमध्येच तुम्हाला अप्लाय करू शकता येणार आहे पीएचडी एमफिलसाठी। ठीक आहे, द डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन इज एम्पॉवर्ड टू अपॉइंट मॅन पॉवर फॉर एमपेट रिलेटेड वर्क एज व्हेन रिक्वायर्ड। ओके, ते त्यांच्या ऑफिससाठी। आता बघा, एमपेट विल बी कंप्राइज 1 पेपर विथ 2 सेक्शन, एकच पेपर असणार आहे त्यांचा, पण 2 सेक्शन त्याच्यामध्ये असणार आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी, ॲज आय एक्सप्लेन बिफोर। म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्हाला मी कोर्सची इन्फॉर्मेशन देत होती जो आमच्याकडे अवेलेबल आहे त्या कोर्समध्ये तुम्हाला सांगितले सेक्शन ए आणि सेक्शन बी त्याच्यामध्ये एक्झाम होणार आहे। ठीक आहे, पण पेपर एकच असणार आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट सेक्शन जो आहे रिसर्च मेथोलॉजीचा आहे। द सेक्शन विल बी बेस्ड ऑन रिसर्च मेथोलॉजी अँड विल बी कॉमन टू ऑल कॅन्डिडेट्स। फॉर द टेस्ट of this section will be 50 multiple choice objective questions with 50 marks। 50 मार्काला 50 क्वेश्चन्स आहेत, तर 50 पैकी 50 जर मार्क्स तुम्हाला रिसर्च मेथोलॉजीमध्ये मिळणार असतील तर नक्कीच तुम्ही पास होणार आहेत, कारण पासिंग सुद्धा 50% आहे। ठीक आहे, सो तेवढा अभ्यास या कोर्स मार्फत होणार आहे, कारण रिझल्ट जसा आलेला आहे मागच्या वर्षीचा। त्यानंतर सेक्शन ए
द सेक्शन विल बी कंटेंट रिसर्च मेथोलॉजी. आता रिसर्च मेथोलॉजीमध्ये काय काय सब्जेक्ट्स आहेत, टाइप्स ऑफ रिसर्च, रिसर्च प्रोसेस, रिसर्च डिझाईन, रिसर्च प्रॉब्लेम, व्हेरिएबल इन देअर टाइप्स, फॉर्म्युलेशन हायपोथेसिस. हा जो रिसर्चचा पूर्ण सिलेबस आहे तो आपण कव्हर करतो. सेक्शन बी मध्ये सब्जेक्ट स्पेसिफाय आहे, म्हणजे जो तुमचा सब्जेक्ट असणार आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला 50 प्रश्न असणार आहे, म्हणजे टोटल 100 क्वेश्चनचा हा पेपर असणार आहे. ठीक आहे, सिलेबस त्याचं तुम्हाला दिलेला आहे पेपर 1 साठी. पेपर 1 म्हणजे सेक्शन ए साठी, आणि सेक्शन बी साठी काय दिलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचा जो तुमचा सिलेबस होता, प्रोग्राम होता, त्याचे सगळे क्वेश्चन्स किंवा त्याचा सगळा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करावा लागणार आहे. 50 क्वेश्चन्स 50 मार्क्स ईच सेक्शन. 2 सेक्शन आहे, 50 मार्क 50 प्रश्न एका सेक्शनसाठी म्हटल्यावर टोटल 100 मार्क 100 प्रश्नांना असं येणार आहे. ठीक आहे, देयर शॅल बी अ सिंगल पेपर फॉर बोथ सेक्शन. क्वेश्चन नंबर 1 to 50 बिलोंग विथ टू सेक्शन ए अँड क्वेश्चन नंबर 51 to 100 बिलोंग्स टू सेक्शन बी. ठीक आहे, आता इथे पासिंगसाठी दिले, इट इज मॅन्डेटरी टू स्कोर मिनिमम 50% मार्क्स इन ईच सेक्शन सेपरेटली फॉर पासिंग द एमपेट. ठीक आहे, एमपेट पास होण्यासाठी किती पर्सेंट तुम्हाला पाहिजे, 50%. द ड्युरेशन ऑफ ऑनलाईन एमपेट शॅल बी 120 मिनिट्स, म्हणजे 2 तास तुम्हाला इथे देण्यात येणार आहेत एक्झाम देण्यासाठी. ठीक आहे, अजून काय काय याच्यामध्ये पॉईंट्स दिलेले जे तुम्हाला स्वतःला वाचायचे आहेत एक्झाम किंवा फॉर्म भरायच्या आधी. ठीक आहे, एलिजिबिलिटी चेक करा तुमची. ओके, आता पासिंगचा क्रायटेरिया इथे दिला, द इव्हॅल्युएशन आन्सर ऑफ बोथ सेक्शन्स शॅल बी परफॉर्म थ्रू द सॉफ्टवेअर. देयर शॅल बी नो निगेटिव्ह मार्किंग. इथे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे एक्झाममध्ये, हा एक पॉईंट आपल्याला समजला. फॉर द क्वेश्चन अटेम्प्टेड, ओके, इथेचा हायलायटर असेल तर मी हायलाइट करते. ठीक आहे, ओके, आय गॉट दिस हायलायटर. बघा, देयर शॅल बी नो निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी कुठला पॉईंट आहे, द क्वेश्चन अटेम्प्टेड हावेवर ॲज अंडर क्लॉज 15 दिस डायरेक्शन कॅल्क्युलेटिंग 45% मार्क स्कीम ॲज अंडर शुड बी implemented. If candidates shall secure 22 marks in any one of the section and minimum 23 in other section, in such causes candidate under benefited categories shall be declared pass. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त दोन्ही मिळून software. There shall be no negative marking for the question attempted however is under. Okay, let me check. The agency shall make the questions available online by the random fetching from the question bank. क्वेश्चन बँक ते तयार करण्यात, त्यातून तुम्हाला क्वेश्चन्स काढले जाणार आहेत. ओके, then passing MPET will be the one of the eligibility criteria for admission PhD MPhil program. Appearance merely in entrance test and securing pass mark at the entrance test does not confer any right to candidates to grant admission to the PhD program unless he/she fulfill the other eligibility conditions. ठीक आहे, काय सांगितलेलं आहे त्यांनी, जो तुम्ही एक्झाम पास झाल्यानंतर लगेच तुम्हाला ॲडमिशन नाही भेटणार आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूची प्रोसेस तुम्हाला पार करायची आहे, त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या प्रोसेसला तुम्ही इलिजिबल होता. ठीक आहे, okay, the validity of MPET certificate will be for 5 years from the date of declaration to the result. okay, किती 5 years याची व्हॅलिडिटी असणार आहे. ओके ओके, काही महत्त्वाचे पॉइंट्स होते ते आपण इथे बघितलेले आहेत. ठीक आहे, सो अशी टोटल इन्फॉर्मेशन आपण इथे आता बघितलेली आहे. या ॲड मध्ये आणखीन एक इन्फॉर्मेशन इथे बघायला मिळालेली की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या 5ही जिल्ह्यातील निवडक परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येईल. म्हणजे ही जी एक्झाम असणार आहे ती कशी असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, हे इथं समजलेलं आहे. सो बी प्रिपेअर्ड, तयारीला लागा. इथे 20 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत फॉर्म भरा, प्रिपरेशनला स्टार्ट करा, जेणेकरून ज्यांचं लास्ट इयर हे एक्झाम हुकली होती म्हणजे पास होणं राहिलं होतं थोड्या मार्कांच्या फरकाने, ते इथे कमी पूर्ण करू शकणार आहे. ठीक आहे, ही PDF आहे ती ऑनलाईन वेबसाईटवर त्यांच्या अवेलेबल आहे. फक्त एकदा डोळ्याखालून जाऊ द्या तुमच्या. आणि तसं मी मेन पॉईंट्स मध्ये एक्सप्लेन केलेले आहे. सिलेबस, एक्झामचे मार्क्स कसे असणार आहेत,
त्याच्यानंतर पॅटर्न कसा असणार आहे, ऑनलाईन एक्झाम असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. सो अशा प्रकारच्या अभ्यासाची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाल्यानंतर आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे, प्रिपरेशन करायचं आहे. ओके ओके, सो ऑल द बेस्ट. दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू.